हाय हॅलो गाईज, आज आम्ही करणार आहे व्हेज पुलाव. व्हेज पुलावसाठी आम्ही इथे घेतलेला आहे हा भात. हा आपल्याला साधा तांदळाचा भात आहे. इथे आपल्याला हा भाताला 80% कुक करून घ्यायचा आहे, 80% कुक करून घ्यायचा आहे. नंतर बाकीची प्रोसेस करायची आहे. या प्रकारे इथे तेल घालून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला या प्रकारे आपल्याला इथे गरम मसाल्याची एक पुडी घ्यायची आहे, ती घालून घ्यायची आहे. हा खडा गरम मसाला आहे. यामध्ये थोडं जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला. प्रकारे हिरवी मिरची यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. उभी कापलेली, तुम्ही लाल मिरची असेल तरी ती सुद्धा यामध्ये घालू शकता. त्या प्रकारे आपल्याला उभा कापलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि या प्रकारे तेजपत्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे. थोडी अद्रक लसूण पेस्ट घालायचे फॉर टेस्ट, खूप जास्त नाही घालायचे, थोडे. या प्रकारे आपल्याला यामध्ये गाजर आणि वाटाणे घालून घ्यायचे आहे. इथे मी ग्रीन पीन्स घेतलेले आहे, जे काही फ्रोझन आहे ते वाटाणे इथे घेतलेले आहे, ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि थोडे परतून घ्यायचे आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण ग्रीन वाटाणा घातलेला आहे, फ्रोझनवाला वाटाणा यूज केलेला आहे. या प्रकारे आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचे. याला भिजत टाकून घेतलेले होते, ते आपल्याला यानंतर घालून घ्यायचे. अर्धा चम्मच आपल्याला इथे तिखट घालून घ्यायचं आहे. का बरं तर गोल्डन ब्राऊन कलर येण्यासाठी. थोडं हलकंसं आपल्याला घालून घ्यायचं आहे. या प्रकारे आपले गाजर हे 80% सुद्धा कुक झालेले आहे. या प्रकारे आपल्याला 2-3 पनीरचे काप सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे, आवडीनुसार घालायचे आहे. या प्रकारे आपल्याला बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे. मी इथे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला यूज केलेला आहे. एव्हरेस्ट कंपनी बेस्ट कंपनी आहे, तुम्ही याचा नक्की ट्राय करा. आणि छान मी ते 10 रुपयाचे पॅकेट आणलेलं आहे, ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्याला आता मसाल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा खूप द्यायचा आहे, 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. या प्रकारे आपला जो काही भात रेडी होता तो आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. या मसाल्यामध्ये आपल्याला पूर्ण व्हेजिटेबल भात घालून घ्यायचा आहे आणि व्हेजिटेबलसोबत त्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. वरतून गार्निश करून जी. या प्रकारे यम्मी अँड टेस्टी आपला इथे व्हेज पुलाव रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. अप्रतिम असा व्हेज पुलाव. नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंट्स करा. या प्रकारे तुम्हाला कुठल्या प्रकारचा व्हेजिटेबल भात आवडतो ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. या प्रकारे यम्मी अँड टेस्टी व्हेजिटेरियन पुलाव इथे रेडी झालेला आहे. शनिवारी सगळे कामं करून ठेवले म्हणून आज माझं झालं लवकर 11:30-12